आजचा व्हिडिओ हा श्री दत्त जयंती निमित्ताने आहे। तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की हा वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे आणि यामध्ये श्री दत्त जयंती 14 तारखेला आहे। तर ह्या निमित्ताने मी जे दत्त संप्रदायाशी रिलेटेड पिठापूर स्थान आहे तर ह्याविषयी एक महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नेमकं ह्या पिठापूर स्थानाचं महात्म्य काय, याशी निगडित श्रीपाद श्री वल्लभांची काय कथा आहे आणि याशी अजून एक निगडित कथा आहे ती म्हणजे पार्वती मातेची। तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर ती सर्व समजणार आहे। श्रीपाद श्री वल्लभांचे निवासस्थान अत्यंत पवित्र व शांत आहे। येथे अभिषेक दत्त होम करून आपणास सेवा अर्पण करता येते। सायंकाळी 7 वाजता पालखी सेवा असते। स्नान करून सोवळे घालून आपणास पादुकांच्या पालखीत प्रत्यक्ष सहभागी होता येते। हे स्थान अत्यंत प्रसन्न व पवित्र आहे। सर्वात पहिलं म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांनी सर्व बालपणाचा काळ येथेच व्यतीत केलेला आहे। 2 कुकुटेश्वर कालाग्निशमन दत्त पादगाया ही ठिकाणे सुद्धा येथील जागृत ठिकाणे आहे। श्रीपाद श्री वल्लभांचे सर्व चमत्कार व लीला याच ठिकाणी घडल्या। 4 श्रीपाद श्री वल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत असत। त्यांच्याच आज्ञेनुसार पादुका व श्रींच्या मूर्तीची त्याच जागी स्थापना झाली। 5 श्रीपाद श्री वल्लभांचे अभिवचन आहे की माझ्या इच्छेनेच भक्त पिठापुरी येऊ शकतील, पण जे येतील त्यांची सर्व कार्य सिद्धीस जातील असे हे सिद्धस्थान। 7 चित्रा नक्षत्रात जे पूजा अर्चा व श्रीपाद चरित्रामृताचे पारायण करतील ते सर्व सिद्धी पावतील। 8 येथे आलेल्या सर्वांची बाधा पीडा निरसन होऊन ते सुखी होतात। जे भक्त पिठापुरी वास्तव्य करून श्रीपाद श्री वल्लभांना आपल्या संकटातून रक्षणासाठी अर्चना करतील त्यांची सर्व जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभ घेतील। आता बघूया या स्थानाबद्दल काय कथा आहे। आंध्र प्रदेशात पिठापूर गावी एक आपळ राजा नावाचा आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण राहत होता। त्याची पतिव्रता भार्या सुमती नित्य अतिथी पूजा करीत असे। एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्री दत्तात्रय अतिथी स्वरूपात आले। ब्राह्मण भोजन झाले नव्हते, त्यावेळी आपळ राजा घरी नव्हते। त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली। भगवान श्री दत्तात्रय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे। त्यांनी तिला तिच्या मनातील इच्छा विचारली। ती म्हणाली की प्रभू, मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व जे वाचले ते अक्षयहीन पादहीन आहेत। कर्तबगार पुत्राशिवाय जीवनाला काय अर्थ आहे? मला तुमच्यासारखाच ज्ञानवंत ईश्वरासमान पुत्र व्हावा। हे ऐकून श्री दत्त महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले तुला कुलभूषण तपस्वी कीर्तिमान असा पुत्र होईल, तो तुमचे दारिद्र्य हरण करील। हे ऐकून ती ब्राह्मण स्त्री अति संतुष्ट झाली व तेवढ्या श्री दत्त महाराज अदृश्य झाले। तिचे पती घरी आल्यावर तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला। तेव्हा ते पत्नीला म्हणाले की श्री दत्त स्वरूप महाराजांना भिक्षा घातल्याने माझे सर्व पितर सुद्धा तृप्त झाले आहेत। ह्या प्रसंगानंतर ती ब्राह्मण स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले। तेथील ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी तपस्वी दीक्षाकर्ता गुरु असे केले। मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले। 7 वर्षाचा झाल्यावर त्याची मुंज केली। त्यावेळी तो बालक 4ही वेद मीमांसा इत्यादी म्हणू लागला। तो 16 वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ धर्म आचार इत्यादी शिकवत असे। 16 वर्षानंतर त्याच्या मातापित्यांनी त्याचा विवाह करण्याचे योजिले, पण पुत्राने पूर्णपणे ते नाकारले। उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणास जायचे आहे म्हणून परवानगी मागितली। माता पित्याला भिक्षेच्या वेळेचे श्री दत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांना आपला हा पुत्र नसून अवतारी पुरुष आहे, तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणं चुकीचे आहे हे जाणलं। पुत्राने देखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले वडील बंधू जे अक्षयीन व अपंग होते त्यांच्याकडे अमृत दृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले व त्यांना आशीर्वाद दिला संततियुक्त दीर्घायुष्यी मातृ पितृ सेवक व्हाल, इहलोकी परलोकी सुखी व्हाल, वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल। आपल्या आईवडिलांना श्रीदत्त स्वरूपात दर्शन देऊन त्यांनी पिठापूर सोडले। हेच पिठापूर श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व तेथे रोज श्री दत्त महाराज भिक्षेस येतात। तसेच पादगया हे ठिकाणही श्री क्षेत्र पिठापूर येथेच आहे। तेथील मंदिरासमोरच्या तीर्थकुंडामध्ये गयासुराचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे। या क्षेत्रामध्ये स्वतः भगवान शंकर कुकुटेश्वराच्या रूपामध्ये आहेत। हे एक शक्तिपीठ आहे। भारतामध्ये अनेक शक्तिपीठ आहेत, त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तिमान व महान असे पीठ आहे। कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तिपीठ आहे।
हे गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेशमध्ये समालकोटाहून 12 किलोमीटर दूर वसलेले एक अति लहानसे गाव आहे. सन 1320 साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी कृष्णा यजुर्वेद शाखा आपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्राद्भव ब्रह्मश्री घंडीकोट अप्पल राजू शर्मा तथा अखंड सौभाग्यलक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला. साधारणतः सन 1983 साली पूज्य रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन 1985 साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले. तसेच सन 1987 साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदिर म्हणजेच महासंस्थानाची स्थापना केली व सन 1988 साली 22 फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच श्री बाप्पण्णारियुलाच्या घरी श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री पूज्य रामस्वामींच्या हस्ते झाली. तसेच श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदिर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली. याच मंदिरात श्रीपाद श्री वल्लभांची, श्री दत्तात्रयांची व श्री नृसिंह सरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मूर्ती आहेत. या मूर्तीची स्थापना दिनांक 6 फेब्रुवारी 1992 झाली. तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजूलाच औदुंबराचे झाड आहे. त्याच्या बाजूला श्री दत्तात्रयांची काळ्या रंगाची मूर्ती व श्रींच्या पादुका आहेत. येथील दृश्य फार आनंदीदायक व शांतीदायक असे आहे. हे मंदिर पहाटे 5 वाजता उघडते व साधारणतः 7 वाजल्यापासून सर्व विधींची सुरुवात केली जाते. दुपारी साधारणतः 1 ते 4च्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदिर बंद केले जाते. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या 3 प्रदक्षिणा या मंदिराभोवती केल्या जातात. यावेळी सारे वातावरण अगदी प्रफुल्लित व आनंदीदायक असते. यावेळी भक्तामार्फत श्रीपादांची इतर भजने तसेच पवित्र व सुखदायक सिद्धमंगल गायली जातात. अजून दुसरी पार्वती मातेच्या संबंधित कथा म्हणजे पुरातन काळात दक्ष प्रजापती राजाने यज्ञ आयोजित केला होता. त्या यज्ञात सर्व देवतांना म्हणजे यक्ष, गरुड, गंधर्व, किंपुरुष, महर्षी, विष्णू, ब्रह्मदेव आमंत्रित केले होते. भगवान शंकरांना ह्या यज्ञासाठी आमंत्रण न दिल्यामुळे त्यांची पत्नी म्हणजे सतीदेवी जी दक्ष राजाची कन्या या यज्ञानिमित्त आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. तेथे सतीदेवीने भगवान शंकरांना का निमंत्रण दिले नाही याची विचारणा केली असताना दक्ष प्रजापतीने भगवानांची अवहेलना केली व त्यामुळे सतीदेवीला अतीव दुःख झाले. त्यावेळी दक्ष यज्ञात सतीदेवी आमंत्रण नसतानाही गेली व सतीने योगाग्नीने देहत्याग केला. भगवान शंकराने तो देह खांद्यावर घेऊन पृथ्वीवर तांडव करू लागले व भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंडखंड केले. सतीदेवीच्या शरीराचे भाग अन्य ठिकाणी पडले. त्यातील पाठीचा एक भाग पिठापूरला पडल्यामुळे त्या ठिकाणास फुरहुत्तिका शक्तिपीठ असे म्हणतात. पूर्वीचे नाव पिठिकापूर व आता पिठापूर असे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात, श्री पिठिकापूर माझे अत्यंत प्रिय स्थान आहे. रामकृष्ण हरी.